हॅलो आणि नमस्कार. नवीन एका शॉर्टमध्ये मी तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. तर आज आपण नवीन प्रकारची एक रेसिपी बघणार आहोत. तुम्हा सर्वांना माहीतच असेल, मुलांना खूप आवडते आणि खूप छान असते, टेस्टी लागते. मोठे सुद्धा आपण नाश्त्यासाठीही करू शकतो. कधीतरी झटपटीच्या वेळी डोसा खायची इच्छा झाली तर ही आपण ह्याच्यावरती सॉसवरती पण खाऊ शकतो किंवा आपण खोबऱ्याची चटणी वगैरे केली तरी पण चालते. तर ही रेसिपी करण्यासाठी प्रथम रवा घ्यायचा 2 वाटी आणि तो स्वच्छ धुवायचा. धुवायचा म्हणजे एक 10 मिनिटं ठेवायचा. रवा खाली आणि पाण्यावरती आलं ना, ते पाणी त्याच्यामधलं रव्यामधलं ते पाणी काढायचं आणि त्याच्यामध्ये आपल्या घरात असणारे टोमॅटो, बारीक चिरलेला कांदा, किसलेलं गाजर, कोथिंबीर आणि आपल्याला तिखट जसं हवं तसं आपण मिरची घालायची. ही मिरची काही तिखट नव्हती त्यामुळे मी जास्त घातली. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये मीठ टाकायचं आणि ते मिक्स करून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये 1 चमचा दही टाकायचं. आपण सोडा पण टाकू शकतो, सॉरी इनो पण टाकू शकतो आणि सोडा पण टाकू शकतो. तर छान छान असं क्रिस्पी होण्यासाठी आपण त्याच्यामध्ये थोडं दही टाकायचं, तव्याला तेल लावायचं आणि चमच्याने डोसा पसरून घ्यायचा आणि त्याच्यानंतर त्याला झाकण ठेवायचं वाफ लागण्यासाठी. झाकण ठेवलं तर तो पटकन शिजतो. झाकण ठेवायचं आणि झाकण झाल्यानंतर त्याला दोन्ही बाजूने थोडंसं जरा क्रिस्पी होण्यासाठी आपण त्याला थोडं जास्त तेल लावायचं. जास्त म्हणजे जास्त पण नाही, पण हेल्दी करणार आहोत त्यामुळे थोडं आपण आपल्याला हवं तेवढं तेल लावू शकतो. दोन्ही साईडनी छान क्रिस्पी असा भाजून घेऊ शकतो. तर असा मस्त असा डोसा तयार होतो आणि मुलांना खूप आवडतो. आपण मोठ्यांना पण नाश्ता म्हणून ऑप्शनसाठी देऊ शकतो. तर आपल्याला रेसिपी आवडत असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. थँक यू.